जालना तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी समाजातील एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डीवायएसपी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. दोषी पोलीस अधिकारी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून न घेता तिला जातीय द्वेषातून वागणूक दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महिला जिल्हाध्यक्षा रमाताई होरशीळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पारधी समाजातील महिला व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशासनाचा निषेध केला. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. NTV न्यूज मराठी, जालना.